₹1000 का? पहिला बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. पोलादपूर आहे. अरे पहिला बॉल पण झाला. पहिला बॉल डॉट. बॉलर ना विशाल सँडी. बॉलर ना. दुसरा बॉल यावेळेला आपण पाहतोय आडव्या पाटने चेंडूला लॉप केलाय. यावेळेला विकेटचं पतन. पहिला धक्का जरूर लागलाय. फलंदाज बाद. विशाल और सँडी. विशाल आउट झाला ना. विशाल आउट झाला. बॉलर नाही बॉलर. सुरेंद्र पांडे त्यांना स्टेजवर बोला. सुरेंद्र भाई पालांडे. सुरेंद्रभाई पालांडे यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण बसायचं. सुरेंद्रभाई पालांडे. पुन्हा एकदा कल्पेशांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल. वा सूर्य या ठिकाणी आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंगचा प्रदर्शन कल्पेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश मोहितेच्या प्रत्येक विकेटला सतीश शेखर जाधव यांच्याकडून ₹200 दिले जातील. रोहिता जाधव शेखर जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटला कल्पेशच्या 100-200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहतोय पण हा बॉल वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या क्षणाला सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतोय. पोलादपूर आणि वसई यांच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी जरूर आपल्या भेटीला आलाय. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. घड्याळामध्ये आपण पाहतोय 5:38 पावणे 6 वाजायला आलेत. अंधार आता मैदानावर पाहायला मिळतोय कारण इथून अजून फायनल देखील बाकी आहे. याही वेळेला आपण पाहतोय सिंगल एक धाव नक्कीच मिळते. सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो 5 धावा धाव फलकावर नक्कीच पाहायला मिळतील. अजय मोहिते आपण कुठे असाल तर या ठिकाणी याचं शेखर जाधव यांच्याकडून तुम्हाला ₹400 दिले जातील. तर आपण कुठे असाल तर त्वरित या ही आपल्याला विनंती असेल. कल्पेश यांचा षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळला. षटक होतोय समाप्त. पहिला षटका अखेर आपण पाहू शकता. धाव फलकावर 5 धावा वसई संघ. येणार एक षटक बाकी असेल. खास करून आपण पाहिलात तर या ओव्हर मध्ये मोठी धाव संख्या करावी लागणार आहे वसई संघाला. बॉलर नेम कळवा अजिंक्य. बॉलिंग मार्कवर अजिंक्य पवार या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. 6 चेंडू बाकी असतील. 5 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला आतापर्यंत वसई संघ. षटकातील पहिला बॉल अजिंक्य याचा पाहायला मिळेल. समोर सँडी आपल्याला पाहायला मिळतील वसई संघाकडून. पण या मॅच मध्ये मोठे फटके अजून आलेले नाहीये वसई संघाकडून. ज्या फटक्यांची गरज आहे ना टीमला ते फटके मात्र येत नाहीये. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिला बॉल. चला मित्रांनो का उशीर लागतोय. सामना सुरू करा. फायनल खेळायचे की नाही यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि इथं सँडी होतोय बाद. येणारे 5 चेंडू बाकी.
थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा अजिंक्य यांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या बॉलला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला पाहायला मिळतोय. सिंगल एक धाव दुसरी धावाचा प्रयत्न केला जातो आणि याच दरम्यान आपण पाहतो 2 धावा कंप्लीट. या 2 धाबीच्या साह्याने स्कोर कार्ड 7 या आकड्यावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. MH06 6370 गाडी कुणाची असेल, 7063 गाडी कुणाची असेल तर बाजूला करा. 7063 वॅगनर गाडी आहे कुणाची असेल तर जरा बाजूला करा ही विनंती असेल. यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटचा चान्स नाहीये. 2 धावा कंप्लीट होतील आणि आतापर्यंत 9 धावा फलकावर या ठिकाणी वसई संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 2 आतापर्यंत 3 चेंडू झाले. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. खूप सारा उशीर या ठिकाणी संध्याकाळचं सत्र. यावेळेला आपण पाहतोय जरूर बाउन्सरने स्वागत केलंय. डॉट बॉलची सांगता येणारे 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. 9 धाव फलकावर या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला. षटकातील पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने बॉलला पुश केलंय. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 10 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. इथून शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा वसई संघ. आणि यावेळेला हा निर्णायक बॉल पाहायला मिळेल. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलंय. शत्रुघ्न तैनात त्या ठिकाणी. 1 धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. टोटल धावसंख्या
षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड शॉट खेळलाय, सिंगल एक धाव घेतली आणि सिंगल एका धावीवर समाधान मानावं लागतंय. स्कोर कार्ड जाऊन पोचेल सरळ 9 आकड्यावर. 3 चेंडू आतापर्यंत 9 धावा धाव फलकावर जोडल्या जातील. अजिंक्य स्ट्राईक एंडला. यावेळेला आपण पाहतोय खाली बसणारा बॉल आणि विकेटचं पतन. फलंदाज अजिंक्य होईल. पंच काय निर्णय? नॉट आउट. डॉट बॉल असेल जरूर. 4 चेंडू आतापर्यंत जरूर पाहायला मिळते आपल्याला. षटकातील पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्कवर पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल दूर 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 दूर. षटकार. फायनल खेळूया लगेच आपण. दौंड संघाचे कर्णधार चला त्वरित या. पोलादपूर संघाचे कर्णधार लगेच आपण. कल्पेश मोहिते पोलादपूर संघाचे कर्णधार तसेच दौंड संघाचे कर्णधार ताबडतोब टाच